हॅलो फ्रेंड्स, सो आज ना बाईट्स विथ प्रणू मध्ये आपण अगदी अमेझिंग असा प्रकार घेऊन आलेलो आहोत, सगळ्यांची लाडकी मॅगी। पण ह्या मॅगीचा ना अगदी आगळा वेगळा असा फ्लेवर आपल्याला भेटलेला आहे, ती म्हणजे ही चिकन मॅगी। आता ह्यांनी असं लिहिलंय की ह्या मॅगी मध्ये चिकन आहे। मी सुद्धा फर्स्ट टाइम ही मॅगी ट्राय करणार आहे, त्याच्यामुळे आपण ना अजिबात उशीर न करता लगेचच ही मॅगी कशी आहे ते खाऊन पण बघूया आणि बनवून पण बघूया। खूप एक्साइटेड आहे ही वाली मॅगी ट्राय करायला। मला आता रिसेंटली डीमार्ट मध्ये ही मॅगी भेटली आणि मी अजून हा फ्लेवर ना कधीच नाही ट्राय केला। इवन मी नॉनव्हेज मधले फ्लेवर सगळे खूप कमी ट्राय केले, मॅगी म्हणा किंवा आपण बाकीचे जे नूडल्स आणतो त्याच्यामुळे ना मला खूप एक्साइटमेंट आहे आता सध्या हा फ्लेवर ट्राय करायला। आपण लगेचच ना जे इन्स्ट्रक्शन्स दिले त्यांनी त्या अकॉर्डिंग मॅगी तयार करून घेऊयात। ते आपण पाणी टाकून घेतलेलं आहे। आता या पाण्याला ना थोडीशी उकळी येऊ देत। हे ना अशा पद्धतीचं टेस्ट मेकर आलेला आहे, चिकन टेस्ट मेकर असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे। मी आता हे नुसतं टेस्ट नाही करणार आहे, आपण हे आधी ना ह्या पाण्यामध्ये टाकून घेऊयात। त्याच्यामध्ये ना थोडे थोडे चिकनचे पीस आहेत छोटे छोटे। आपल्या मॅगी सारखीच मॅगी आहे ती याच्यामध्ये टाकूयात। आपण ना 2 मिनिटं झाकण ठेवून ही मॅगी छान अशी शिजवून घेऊयात। साधारणतः 4 ते 5 मिनिटं आपण ही मॅगी शिजवून घेतली होती आणि ऑलमोस्ट आता ही मॅगी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आपण ना जास्त पाणी नाही ठेवलंय मॅगीमध्ये, बऱ्यापैकी ड्रायच बनवली आहे। मी ना आता गॅस बंद करते आणि लगेच ही मॅगी आता आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता आपली अगदी गरमागरम अशी ही चिकन मॅगी बनून तयार आहे। मी ना खूप एक्साइटेड आहे ही मॅगी टेस्ट करायला। आपण लगेचच टेस्ट करून बघूया। थोडीशी ना स्टिक्की बनते ही मॅगी आपल्या मॅगीपेक्षा आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही चिकनचे पीस पाहू शकता, अगदी बारीक बारीक असे ना चिकनचे पीस त्यांनी इथे वापरलेले आहेत। एकदम बारीक बारीक असे चिकनचे पीस आहेत मॅगीमध्ये आपल्याला दिसत आहेत। त्या व्यतिरिक्त काही नाहीये, मसाल्याचा थोडासा असं चिकन सारखा फ्लेवर आहे। म्हणजे ठीक आहे, म्हणजे थोडंसं ना मॅगीमध्ये मीठ जास्त वाटतंय। म्हणजे त्यांनी जे चिकनचा जो मसाला बनवलाय ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त आहे। चिकनचा फ्लेवर येतोय मॅगीला, चिकनचे पीस एकदम बारीक बारीक आहेत, चिकनचा फ्लेवर येतोय, पण तो असं खूप छान लागत नाही। म्हणजे ऑनेस्टली मला खूप जास्त मॅगी आवडली नाहीये ही। ठीक आहे, ओके ओके टाइप्स आहे, म्हणजे 1 टाइम खायची असेल तर मी ही खाऊ शकते। ऍक्च्युली ना स्पायसी अजिबात नाहीये ही मॅगी, एकदम असं नॉर्मल टेस्ट आहे मॅगीचं, चिकन सूप सारखी लागते असं तुम्ही म्हणू शकता। थोडीशी स्टिकी पण आहे, म्हणजे ठीक आहे, 1-2 बाईट खाल्ले ना तर जास्त छान लागते आणि पहिल्या बाईटला एवढी काही तुम्हाला आवडणार नाही, पण मी आता दुसरा बाईट खाल्ला तर थोडी छान लागते, खाऊ शकता। पण आपली जी नॉर्मल मॅगी आहे ना, किंवा आपण लास्ट टाइम जी कोरियन बार्बिक्यू वेज मॅगी खाल्ली होती ती ना सिरियसली कमाल होती। ही मॅगी तशी ओके ओके टाइप आहे, नेहमीच नाही आपण खाऊ शकत। ना ऑनेस्टली ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त आहे मॅगीमध्ये। मी वरून काहीही टाकला नव्हता, जो फक्त मॅगी मसाला आला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकलाय। एक्स्ट्राचे काही इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये वापरले नाहीत, कारण मला ती टेस्ट करून बघायची होती ओरिजिनल टेस्ट कशी लागते। छान आहे,
करू शकता तुम्ही. थोडंसं नॉनव्हेज काहीतरी खायचं मूड झाला असेल ना, चिकन वगैरे आणायला वेळ नसेल तर ही मॅगी आणून घरी ठेवा, तुम्ही बनवू शकता, खाऊ शकता, चांगली लागते. खूप वाईट पण लागत नाही आणि अगदीच कमाल अशी सुद्धा लागत नाहीये. ॲव्हरेज अशी टेस्ट आहे याची, करू शकता तुम्ही ट्राय. तशी ठीक आहे, ओके ओके आहे. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ना मॅगीचे कोणते कोणते फ्लेवर ट्राय केलेत ना, मला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. अजून मॅगीमध्ये कोणते नवीन फ्लेवर लॉन्च झाले असतील ना, तर ते सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.